दरम्यान सुप्रिया सुळे या अर्थसंकल्पाबद्दल काय बोलतात आपण पाहूयात. मदत करावी. जेव्हा 300 वरनं 240 वर आले तेव्हा त्यांना ही राज्य दिसायला लागली आणि प्रश्न समजायला लागले. ताई थोडक्यात असं म्हणायचं की मोदी सरकार आता चुकायला लागलंय किंवा मित्र पक्षांचं सलगी करायला लागले, या अगोदर ना झुकेगा असं काही त्यांचं वर्तन असायचं. एकतर आधी ते मोदी सरकार होतं, आता ते NDA सरकार झालेलं आहे. पण त्या NDA मध्ये बरेच मित्रपक्ष आहेत. आता महाराष्ट्रातले पण 2 गट आहेत ना, तिथे 2 आहेत ना, त्यांनाही आपण विचारलं पाहिजे. माझी भेट नाही झाली दुर्दैवानी त्यांच्या खासदारांची. मलाही प्रश्न पडला आहे की 2 राज्यांना मित्रपक्षात तुम्ही नाव देता, मग महाराष्ट्राने असं काय केलं की महाराष्ट्रातल्या दोन्ही मित्रपक्षांना काहीच त्यांच्या पदरात पडलं नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडलं नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल हे समोर दिसत असल्यामुळेच निधी दिलेला नाही का? मग महाराष्ट्राच्या वाटेला काय दिलं नाही असं नाही, वाटतं? ह्याचा हे बघा, हे देशाचं बजेट आहे. मला ते खरंच खूप हलक्याने पण घ्यायचं नाही, कारण काय देशाचं बजेट आहे. भारत सरकार म्हणजे मोठा भाऊ आहे प्रत्येक राज्याचा. आणि फक्त महाराष्ट्र कशाला, अनेक राज्य आहेत ज्यांना काहीच नाही. ही 2 सोडून म्हणजे आता जे त्यांनी लुक ईस्ट म्हणून जे बनवलेलं आहे त्याच्यात पण क्वांटिफाय काय केलंय. नुसता काही तांत्रिक कारणास्तव सुप्रिया सुळे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा एकदा जाऊयात. आपलं लाडकं आंध्र प्रदेश, महाराष्ट्र फक्त परका आणि बाकी राज्य परके. काही एक प्रश्न असा आहे की सर्वसामान्य नागरिकांना एक अपेक्षा होती की इन्कम टॅक्स मध्ये कदाचित सूट मिळेल, कारण एका बाजूला महागाई वाढते, दुसऱ्या बाजूला तोच टॅक्स पेअर पण आहे. तर जो सर्वसामान्य टॅक्स पेअर आहे, किंबहुना एक प्रकारे जो सरकारची देशाची तिजोरी भरणारा सर्वसामान्य नागरिक आहे, त्याच्या अपेक्षा भंग झालेल्या आहे असं तुम्हाला वाटतं? काहीच टॅक्स रिफॉर्म्स नाही आहेत, काहीच नाही. फक्त फॉरेन कंपनीचा कॉर्पोरेट टॅक्स जो 30 होता तो 25% आला आहे. एंजल टॅक्स कमी केलं. हे सोडून ज्या काँग्रेसच्याच कमिटमेंट्स होत्या ना, त्याच्यामुळे नवीन इनोव्हेटिव्ह काहीच नाही आहे या बजेटमध्ये. ताई, कृषी क्षेत्रातला 2019-20चा जर वाटा बघितला तो साधारण 5.5% होता. आता जर पाहिलं तो 3%वरती येऊन पोहोचला. अशाला 2% बजेट कमी आहे. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देते. त्या बोलताना काय म्हणल्या बजेटमध्ये, काही तांत्रिक अडचणी येत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषद आपल्यापर्यंत पोहोचण्यात सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाहीये यावर सुद्धा लक्ष दिलं. 50% होत नाही, कारण का कॉस्ट पण वरती गेली आहे. त्याचा हिशोब कोण करणार? हे सगळं क्वांटिफायच होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आश्चर्यजनक गोष्ट जी मला खूप खटकली या बजेटमध्ये, लँड रिफॉर्म्स. लँड इज अ स्टेट सब्जेक्ट, राज्याचा विषय आहे जमिनी. त्याच्यावर हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ज्याच्याबद्दल जेव्हा अरुणजी हयात होते तेव्हा सातत्याने, जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा अरुणजींचा अतिशय लाडका शब्द होता. मग त्या कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं काय झालं? अनेक ते जे निर्मलाजी जे म्हणाल्या की आम्ही सगळे लँड रेकॉर्ड्स जे आहेत त्याचं डिजिटलायझेशन करतो आहे, हे सगळीच राज्य करत आहेत. कुणाचंही सरकार असलं तरी ते काम होते. आणि लँड इज अ स्टेट सब्जेक्ट. मग राज्याच्या विषयामध्ये केंद्र सरकार का जात आहे? दिस इज गोईंग इन टू इन्सल्टिंग, हर्टिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. ह्याच्यावर मी बोलणार आहे उद्या सविस्तर. ताई, प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केलंय ज्याच्यामध्ये पवार साहेबांना म्हटलंय की आरक्षण बचाव रॅलीला आमच्यासोबत सहभागी व्हा. तो आंबेडकरजी आणि आदरणीय पवारसाहेबांच्या अंतर्गत प्रश्न आहे, मी कसं काय बोलतो? काही बजेटरी अलोकेशनमध्ये आणखीन एक जर यावेळेस पाहिलं तर वेलफेअर स्कीम्सच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची घोषणा वाढवण्याबाबत दिसत नाही. म्हणजे पूर्वी दरवेळी जेव्हा सरकारचं बजेट यायचं तेव्हा अमुक अनुदानाची योजना किंवा सानुग्रह अनुदानाची योजना, मग त्यात दरवर्षी वाढ व्हायची. यावर्षी वाढ दिसत नाहीये, का असं झालं तुम्हाला काय? नाही, त्यांनी काही वेलफेअर स्कीम्स घेतलेल्या आहेत ज्या राज्यांच्याच कॉपी आहेत. म्हणजे तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या ज्या 1-2 स्कीम्स आहेत त्याच त्यांनी इथे घेतलेल्या आहेत. जे न्याय स्कीम जी काँग्रेसची होती तीच बरीचशी त्यांनी आज इथे कॉपी अँड पेस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या त्यांच्या सगळ्या महायुतीमध्ये ताई, मुख्यमंत्री पदावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. आज संजय राऊत यांनी एक दावा केला की महायुतीमध्ये 7 मुख्यमंत्री आहेत, 3 राज्यात आहेत, 2 वेटिंगवर दिल्लीत आहेत आणि 2 वेटिंगला महाराष्ट्रात आहेत. त्याच्यावर शिंदे गटातल्या खासदारांनी अशी टीका केली, महायुतीकडे 7 असले तर महाविकास आघाडीकडे 77 मुख्यमंत्री आहेत.
आमच्याकडे टॅलेंटची कमतरताच नाही आहे. एक तर या देशात टॅलेंटची कमतरता नाही. अशा कुठल्याही गैरसमजात कोणी राहू नये. अहो पोरं जगतात तो आईशिवाय. त्याच्यामुळे कोणीही टॅलेंटच्या कमतरतेत ह्या देशामध्ये कधी तो चालेल. म्हणजे मुख्यमंत्री खूप बनण्याची टॅलेंटेड क्षमता असलेले अर्थातच कोणी तुम्हाला सांगितलं की हाच मुख्यमंत्री म्हणून होऊ शकतो. या देशात टॅलेंटची कमतरता कुठल्याच जबाबदारीत नाही. ना माझ्या ना तुमच्या ना तुमच्या कॅमेरामॅनच्या. सगळे टॅलेंटेड खूप लोक आहेत या देशात. आता नीट बद्दलचा नीटचं हे चाललंय. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय. त्याची तारीख उद्यावर जाईल. ससून रुग्णालयात देवेंद्र फडणवीस म्हणतात हा जो अर्थसंकल्प आहे हा देशवासियांचा आशा आकांक्षा अपेक्षेची पूर्तता करणारा मजबूत विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे. त्यांच्या टीमनी ड्राफ्ट करून दिला असेल त्यांना त्यांनी लिहिलंय. काय बिचारे करतील. किंवा दिल्लीवरनं सगळ्यांना एन ब्लॉक त्यांची पाठवतात आणि सांगतात ट्विट करा आणि रिट्विट करा. त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. एका लोकशाहीमध्ये त्यांना पण त्यांच्या पक्षाची बाजू घ्यायलाच पाहिजे ना. ते थोडी म्हणणार आहेत की आंध्राला आणि बिहारला जास्त दिलं आणि आपल्याला कमी दिलं. कसं बोलणार. त्याच्यात देवेंद्रजींची काय चूक. ससून मधला एक भोंगळ कारभार समोर आलाय. आणखीन एक म्हणलं पाहिजे. तिथले डॉक्टर जे आहेत ते बेवारस रुग्णांच्यावर उपचार करून रात्रीच्या वेळा त्यांना निर्जन स्थळी सोडून येत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. ससून आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे ड्रग्ज असू दे किंवा तुम्ही जे आत्ता बोलताय ते असू दे, हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचा खोक्याचं जे सरकार आहे हे कम्प्लिटली नॉन सिरियस आहे. त्यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्ट्समध्येच इंटरेस्ट असतो. सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना अजिबात वेळ नाही किंवा त्याच्यात इंटरेस्ट पण नाही. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे आजकाल जे राज्यात होत नाही ते आमच्या पुणे जिल्ह्यात होतं अखंड. म्हणजे मला इतक्या वेदना होतात की ज्या भागातून आम्ही ज्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श राज्य म्हणून देश बघतो त्याच्यात पुणं म्हणजे शिक्षणाचं माहेरघर. सगळ्यात जास्त क्राईम पुण्यामध्ये, ॲक्सिडेंट्स पुण्यामध्ये, ससूनच्या सगळे घोटाळे पुण्यामध्ये, सगळं पुण्यातच कसं काय होतं.